नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण पाहिलं तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो वार्षिक अनुदान आहे 6,000 रुपये, हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमकं येतं आणि 6,000 रुपये कसे जमा होतात या संदर्भात आपण माहिती घेऊ। व्हिडिओला शेवट लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजना या योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येणार आहे आणि वार्षिक अनुदान 6,000 रुपये मिळतं। अनेक जणांचे प्रश्न आहेत की 6,000 रुपये अनुदान नेमकं कसं मिळतं आणि केव्हा मिळतं या संदर्भात संपूर्ण माहिती। पुन्हा एकदा विनंती आहे, आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल। आता सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर वार्षिक अनुदान या योजनेच्याद्वारे म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्याद्वारे देण्यात येत असतं, हे सर्वांना माहिती आहे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक हप्ता हा डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये देण्यात येत असतो। म्हणजे आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये या योजनेचा हप्ता येत असतो आणि आधार संलग्न बँके म्हणजेच आधार कार्ड जो नंबर आहे त्या आधार कार्ड नंबरला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये हा पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच पैसे येत असतात। आपण जर पाहिलं तर आता कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट आधारच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे। तिथे गेल्याच्यानंतर आधार सेटिंग स्टेटस असा एक पर्याय दिसेल, तिथे सुद्धा आपण पाहू शकता की आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते। दुसरं म्हणजे आता वार्षिक अनुदान कसं भेटतं या संदर्भात माहिती देऊ। तर वार्षिक अनुदान हे 6,000 रुपये डायरेक्टली खात्यामध्ये येत नसतात, तर ते येण्यासाठी जे हप्त्यामध्ये वितरण होत असतं ते प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा असतो आणि 3 समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जमा होत असतो। म्हणजे प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा असतो आणि वर्षाला 3 हप्ते येतात। अशा पद्धतीने हप्त्याचं 6,000 रुपयाचं वितरण वार्षिक होत असतं। धन्यवाद।